नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तळे मराठी येथे सन 2025-26 या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार व शाखेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांना विशेष उल्लेखनीय कार्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच आषाढी एकादशी निमित्त पार पडलेल्या काव्य लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळा शाखा संस्थापक, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रायगड भूषण पुरुषोत्तम मुळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती गीताताई जाधव, आगरी साहित्यरत्न रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, जिल्हा समन्वयक लेखक दुर्ग अभ्यासक रायगड भूषण सुखद राणे, माजी जिल्हा समन्वयक अ.व्ही. जंगम, रायगड जिल्हा युवा शक्ती प्रमुख गझलकार सिद्धेश लखमदे, महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी, रोहा शाखा अध्यक्ष संध्या दिवकर, तळा शाखा अध्यक्ष संदीप जामकर आदी मान्यवर उपस्थित होते। गोम वेदक विद्यामंदिर तळाचे संगीत शिक्षक रोहित भागवत व त्यांच्या विद्यार्थिनींनी सुमधुर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले। प्रास्ताविकात तळा शाखा खजिनदार प्रणय इंगळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, शाखेने राबवलेले विविध साहित्यिक उपक्रम यांचे विवेचन करून सर्वांचे स्वागत केले। प्रमुख अतिथी एल.बी. पाटील यांनी सांगितलं की तळा शाखा नेहमीच अभिनव उपक्रम राबवत असून त्यांच्या दर्जेदार उपक्रमांचं नियोजन सुंदर असतं। या शाखेतील चांगल्या उपक्रमांचा इतर शाखांनी आदर्श घेतला पाहिजे असं सांगितलंय। माजी सभापती गीताताई जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की तळासारख्या ग्रामीण भागात ही साहित्यिक शाखा असे गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवून समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कृत करते। ही कौतुकास्पद बाब आहे। आज मलाही सन्मानित करून तुम्ही माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याला पोहोचपावती दिल्याबद्दल मी आभारी आहे असे प्रतिपादन केले। अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम मुळे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव केला। तसेच शाखाचे 10 वर्षाचा धावता आढावा घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी अरुण खुळपे, प्राध्यापक नागेश नायडू, भगवान लोखंडे, उल्का माडेकर, डॉक्टर सतीश वडके, आशा सकपाळ, संजय गुंजाळ, गणेश कोळी, सुखद राणे, ॲडव्होकेट परेश जाधव, संदीप जामकर यांचे समयोचित मनोगत झाले। गझलकार सिद्धेश लखमादे यांनी प्रभावी गझल सादर केली। यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून प्राथमिक विभाग प्रिया रमेश गायकवाड, आंबेळी आदिवासी वाडी, माध्यमिक विभाग अरुण खुळपे, पिटसे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय विभाग नागेश नायडू, केद ग तटकरे महाविद्यालय इंदापूर, वरिष्ठ महाविद्यालय विभाग प्राध्यापक भगवान लोखंडे, तळा महाविद्यालय जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उल्का माडेकर, सेट परीक्षा उत्तीर्ण कौस्तुभ रिसबुड व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ॲडव्होकेट परेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला। तर विशेष उल्लेखनीय कार्य सन्मान पुरस्कारात राजकीय क्षेत्र गीता जाधव, सामाजिक क्षेत्र कृष्णा महाडिक, वैद्यकीय डॉक्टर सतीश वडके, पोलीस सतीश गवई, उद्योग आशा सकपाळ, कृषी रमेश शिंदे, साहित्य शिरीष सुतार, अध्यात्म सुधाकर क्षीरसागर, कला राकेश पवार, क्रीडा श्रद्धा गंगुत्रे यांना सन्मानित करण्यात आले। काव्य लेखन पारितोषिक विजेते प्रथम रंजना करकरे पनवेल, द्वितीय सायराबानू चौगुले माणगाव, तृतीय प्रतीक्षा नगरकर महाड, दिगंबर आडीत माणगाव, उत्तेजनार्थ दीपक सकपाळ महाड, केतकी सुतार रोहा, श्यामसुंदर गावकर पनवेल यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हेमंत बारटक्के यांनी केले, तर आभार सचिव कृष्णा कांबळे यांनी केले। सौ उल्का माडेकर यांच्याकडून उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष भरत जोशी, सदस्य विजय चव्हाण, रत्नाकर गुरव, सुप्रिया जामकर, युवा शक्ती प्रतिनिधी श्रेयस रोडे, मीडिया प्रमुख डी.टी. आंबेगावे, शिल्पा मोहिते, परमानंद कसबजे, संजय रिकामे, निलेश पांढरकामे, मोहम्मद परदेशी, परशुराम अभंगे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। आज या ठिकाणी मला जो पुरस्कार दिला कोकण मराठी साहित्य परिषदेने, त्याबद्दल मी परिषदेचा आभारी आहे। आणि गेले 40 वर्ष मी इथे काम करतो आहे। अर्थात माझ्या आधी तळ्याला काम करणारे अनंत मोरेश्वर शिवदारपुरे, डॉक्टर महादेव गंगाधर जोशी, डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी, डॉक्टर दत्तात्रय महादेव पात्रे या सर्वांनी इथे चांगली रुग्णसेवा केलेली आहे। काहींना पुरस्कार मिळाले, काहींना पुरस्कार मिळाले नाही, पण सगळे पुरस्कार प्राप्त लोक आहेत। आता सुद्धा सध्या तळ्यामध्ये जे लोक रुग्णसेवा देतात ते अतिशय चांगलं काम अल्पदरात, ते म्हणाले अल्पदरात सगळे तळ्याचे लोक अल्पदरात सेवा देत आहेत, त्यांचं जरूर कौतुक होण्यासारखं आहे प्रत्येकाचं। तरी प्रातिनिधिक स्वरूपात का होईना हा पुरस्कार मला देण्यात आला आणि मी तो प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारला। धन्यवाद हेमंत बारटके, प्रणय
दिग्गजांना धन्यवाद. एल पाटील हा सुरळून या समारंभासाठी आले. मला खूप आभार आहे त्यांनी कला शाखेचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या पुरस्काराच्या योग्य मला समजलं. शिक्षक म्हणजे गझलकार, कविता हे हा भाग वेगळा, पण गेली 25 वर्ष ज्ञानदानाचं काम करतोय. 2000 सालापासून जसं मी पासआउट झालो, 99ला MSc झालो, त्यानंतर 2000ला B.Ed झालो, तेव्हापासून शिकवण्याचं काम करतोय. पण 2 टप गेली, त्यानंतर हा पुरस्कार मिळालेला आहे. कारण पुरस्कार हा तुम्हाला पुढचं काम करायला ऊर्जा देत असतो, बळ देत असतो. तर कवितेतूनच भावना व्यक्त करतो माझ्या की सगळ्यांचे आभार आणि माझ्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, की ज्यांच्यामुळे मी आज शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. तर वाट होती काटेरी अंधाराने भरलेली, वाट होती काटेरी अंधाराने भरलेली, हृदयात ठेवली कायम एक मशाल पेटलेली. वाट होती काटेरी अंधाराने भरलेली, हृदयात ठेवली कायम एक मशाल पेटलेली. ज्ञानाच्या मंदिरात शब्दांची आरास, ज्ञानाच्या मंदिरात शब्दांची आरास, ज्योतीने ज्योत पेटवून उजळला प्रकाश. ज्ञानाच्या मंदिरात शब्दांची आरास, ज्योतीने ज्योत पेटवून उजळला प्रकाश. भविष्याला क्षितिजाच्या पलीकडचे दाखवताना, भविष्याला क्षितिजाच्या पलीकडचे दाखवताना मीही घडत गेलो विद्यार्थ्यांना घडवताना. की भविष्याला क्षितिजाच्या पलीकडचे दाखवताना मीही घडत गेलो विद्यार्थ्यांना घडवताना. सामाजिक सेवेतून मिळाली जीवनाला उभारी, सामाजिक सेवेतून मिळाली जीवनाला उभारी. साहित्याने दिली विचारांना उंच भरारी, साहित्याने दिली विचारांना उंच भरारी. हा सन्मान नव्या प्रवासाची ओळख आहे, हा सन्मान नव्या प्रवासाची ओळख आहे. गौरवाचा क्षण नव्या कर्तव्याची शपथ आहे. झेप घ्यायला बळ देते थाप पाठीवरची, झेप घ्यायला बळ देते थाप पाठीवरची. आजचा सन्मान म्हणजे शिदोरी पुढच्या प्रवासाची. झेप घ्यायला बळ देते थाप पाठीवरची. आजचा सन्मान म्हणजे शिदोरी पुढच्या प्रवासाची. कृतज्ञतेने वंदन करतो या सभेला, कृतज्ञतेने वंदन करतो या सभेला. कोकण मराठी साहित्य परिषदेला. घामाच्या थेंबाचे झाले नायाब मोती, घामाच्या थेंबाचे झाले नायाब मोती. तुम्ही दिलेला सन्मान ही त्याचीच पावती, तुम्ही दिलेला सन्मान. खरं तर शब्दांमध्ये नाहून निघणं काय असतं याचा अनुभव आपल्या सर्वांना आला असेल. अगदी प्रारंभिक 4 ओळींमध्ये हा अनुभव व्यक्त करायचा झाला तर मी असं म्हणेन की असे शब्द बरसते किती झेलो फुल झेले, असे शब्द बरसती किती झेलो फुल झेले. शब्द शब्द वेचताना मन शब्दाळून गेले. मित्र हो, खरं तर माझा जन्म अशा कुटुंबामध्ये झाला ज्या कुटुंबानं कधी शाळेचं दार बघितलेलं नव्हतं. परंतु शाळेमध्ये बसवताना माझ्या आजीनं 2 शब्दांचं एक वाक्य उच्चारलं होतं. ते वाक्य आजही मला जीवनभराची प्रेरणा देतं. ते वाक्य होतं, बाळा बाबासाहेबांसारखं सी. बाळा बाबासाहेबांसारखं सी. त्या शब्दांची प्रेरणा घेऊन आज मी शिकतो आहे आणि या निमित्तानं आपल्याशी संवाद होताना सांगताना आनंद होतोय की ज्या बाबासाहेबांची प्रेरणा माझ्या जीवनामध्ये आहे त्याच बाबासाहेबांचे परंतु अक्षय आंबेडकर आज माझे PhDचे विद्यार्थी आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाची उत्तरदायी होण्याची संधी या निमित्ताने मिळाली. या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागामध्ये कार्यरत असताना सुद्धा मागच्या 6-7 वर्षापूर्वी मी एक माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केला की आपण स्वतःला काही चांगल्या सवयी जोडून घेतल्या पाहिजे. आणि त्यावेळेस असं ठरवलं की आपण वर्षातनं किमान एक पुस्तक लिहिलं पाहिजे, महिन्यातनं किमान 2-3 आर्टिकल लिहिले पाहिजे आणि किमान वर्षातले 50 तास आपण समाज प्रबोधनासाठी दिले पाहिजे. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आज माझे 35 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 36वे पुस्तक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र नृत्य विद्यापीठानं मागच्या आठवड्यात प्रकाशित केलेलं आहे. 37वे पुस्तक यावर्षी लिहिण्यासाठी मला प्रकाशकांनी मानधनाचा चेक आगाऊ स्वरूपात दिलेला आहे. आणि दर महिन्यातून किमान 3 आर्टिकल माझे महाराष्ट्रातल्या मान्यताप्राप्त वर्तमानपत्रांमध्ये येत असतात.
किमान 100 तास मी विविध विषयांवर व्याख्यानं महाराष्ट्रभर देत असतो. आणि म्हणून अगदी शेवटी सांगायचं झालं तर मी 4 ओळींमध्ये असं म्हणेल की शब्दांची पूजा बांधत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. शब्दांची पूजा बांधत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. अरे ज्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो, त्यांच्या हाती उजेड देतो. शेवटी एकच म्हणेल की शिक्षकाशिवाय कुठल्याही समृद्ध सुसंस्कृत समाजाची कल्पना आपण करू शकत नाही. मी एक टाकाऊ मुलगा होतो, एक बाद मुलगा होतो. आई वडील सुद्धा असं म्हणायचे की अरे बाबा 1-2 विषय 10वीला निघाले तरी काही नाही, मान आपला चांगला आहे, तुझे जीव तू देशील, काही टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे आई वडिलांना सुद्धा असं वाटत होतं की हा पोरगा 10वीला पास होणार नाही. पण एक गिरीश सर नावाचा शिक्षक होते, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि सांगितलं की या पोरामध्ये गुण आहेत आणि 4 चौघांमध्ये त्यांनी केलेली स्तुती माझ्या जीवनाला वळण देऊन गेली आणि आज आपल्या समोर मी प्राध्यापक म्हणून उभा आहे. या निमित्तानं आपण केलेला हा सन्मान मी विनम्रतेने स्वीकारतो आणि आपण मला या पात्रतेचं समजलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. हा अभिमान याचा वाटतो की गुणवंतांचा सत्कार करण्याचा अभिमान. हे जर केलं ना तर पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं गुणी तयार होते. अशा ताईंचा सत्कार केला मला अभिमान. एका उद्योजक महिलेचा सत्कार करणं, अनेक महिलांना तिची उत्तेजना मिळणं आणि हे ज्यावेळी मिळतं आमचा तरुण कलाकार, तो आमचा राजेश, मला वाटतं राजेश कलाकार अभिनेता, हा सुंदर. यांना दिल्यानंतर त्याच्याकडून दुसऱ्या लोकांना होईल. इथं आमचा गझलकार नायडू सुद्धा आहे की ही आमच्या कोकणची संपत्ती आहे. मी रायगड जिल्हा घडवताना रायगड जिल्हा घडवतोय असं नव्हे तर कोकण घडवतोय असे आमची शक्ती राहिली. मी आता दुराई व्यासपीठावर सगळे चांगले कार्यकर्ते, संजय असेल, आमचा गणेश असेल, आमचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे आहेत, आमचा दुर्गावाला दुर्ग सुखद आहे. ही जी सगळी मंडळी आहेत ना ते करतायत, करण्याची गरज आहे. आपल्याला आज समाज घडवायचा आणि समाज घडवला जाईल तो फक्त केवळ श्रीमंतांमुळे नव्हे, समाज घडवला जायचं गुणी लोकांमुळेच घडवला जाईल. आणि गुणवंत जे आहेत त्यांना निरखणं, पारखणं आणि त्यांच्याबद्दल आदर करणं हे शाखेचं कर्तव्य. आणि ते शाखेचं कर्तव्य आमचे संदीप यांना उत्तम बजावलेलं आहे. त्यांना त्यांच्या शाखेची सगळ्यांनी उत्तम साथ दिलेली आहे आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्यांना प्रोत्साहन देत आहेत. याचा मला अभिमान वाटतो. आपण सगळ्यांनी एवढाच विचार करूया की आम्ही गुणी जनांचा सत्कार करू. आणि अतिशय श्रीमंत बोलताना एक वाक्य बोलला की इथे कसल्याही प्रकारचं भ्रष्ट विचाराने आम्ही निवडत नाही. अतिशय स्वच्छ विचार करून आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक योग्य माणसाला निवडण्याचा करतोय. आणि हे सतत 10 वर्ष चाललंय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि 10 वर्षे करणं काम खायचं नाही. आज बंधूंनो आम्हाला मला एवढा अभिमान आहे की आम्ही 10.5 वर्ष दर महिन्याला दर 17 तारखेला उरणमध्ये ज्येष्ठांसाठी कवी संमेलन केलं. का? एक त्याच्यातून घरामध्ये जातात आणि सांगतात का माहिती का, आम्ही आज कविता ऐकून आलो. त्या ज्येष्ठ सांगतात त्यावेळी त्या घरातले नातवंड ऐकतात आणि म्हणतात कविता म्हणजे नक्की काय असते. आज ना उद्या तो कविता करेल आणि तोच व्यासपीठावर येईल आणि तो या व्यासपीठावरती बसलेला असेल त्याचा आम्हाला समाधान वाटतो. आणि अशा प्रकारचं कार्य आमची तळाशाखा करते. त्यांचं कौतुक करून मी माझे 2 शब्द थांबवत असताना सगळ्या गुरुजनांना वगैरे आधी चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडक्यातच मी माझं मनोगत व्यक्त करतो. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा यांच्या वतीनं आज विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या 10 व्यक्तीचा सन्मान, या 10 क्षेत्रांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी देण्यात आला. गेली 33 वर्ष या
कर्मभूमीमध्ये मी काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम माझ्या हातून घडलं आणि हे करत असताना जे समोरून पाहत असलेले मुळे साहेब यांचा फार वर्षापासून माझा संबंध आहे, संपर्क आहे आणि आता जे कोणते जे अध्यक्ष काळात तालुक्याचे जामकर सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या बरोबरही मला काम करण्याची संधी मिळाली आणि रायगड जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मला 2015 मिळालेला होता. त्यावेळेस आपल्या समाज कल्याण सभापती मॅडम यांच्या प्रयत्नाने त्यावेळेस तो मला मिळाला. म्हणजे जे काम करतो त्या कामाची पोचपावती आपल्याला तेव्हा ना तेव्हा मिळत असते. फक्त त्या फळाच्या अपेक्षा न करता काम करत राहावं आणि माझ्या या सेवेच्या अंतिम टप्प्यावर याच्या अगोदर किती पुरस्कार मिळाले काय मिळाले ते महत्वाचेच आहे, पण अंतिम टप्प्यावर आता हे 9 महिन्यानंतर मी रिटायर होणार आहे, सेवानिवृत्त होतो आणि हा जो कोकण मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार साहित्य परिषद पुरस्कार मराठी माणसाला मला मिळाला आणि ते जाता मिळाला. ह्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखं आहे आणि मला माझी पुरस्कारासाठी तुम्ही निवड केली याबद्दल जे निवडकर्ते जे आहेत त्यांनी निवड केली त्यांना मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि कोकण मराठी साहित्य परिषद अशीच पुढे जावं आणि अशाच हे या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करावा जे दुर्लक्षित आहे अशा घटकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांच्या हेतूचा सत्कार करावा की जेणेकरून ती व्यक्ती पुढे जाऊन आपल्या कार्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि त्या पुढील कार्यासाठी मी जामकर सर आखाड्याचे अध्यक्ष झालेले उपाध्यक्ष आपल्या मुळे साहेब आहेत आणि माझे तसं विद्यार्थीच म्हणत हेमंत एक उत्कृष्ट समाज होते, उत्कृष्ट सूत्रसंचालन होतो. त्या व्यक्तीने असणारे सर्व गुण त्या कवितेचं म्हणतोय त्यांचंही कार्य असं उल्लेखनीय कार्य पुढं पुढं वाढतच जावं त्यालाही या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि मी समाजकारण खात्याच्या योजनांना काही माहिती नव्हतं, पण मी असे खेळ बनवले ते आजपर्यंत त्याच खेळवरती ते पैसे लागते त्यापेक्षा एकही खेळ त्यांनी तयार केला. आज ई रिक्षा वगैरे चालते ना मुळे साहेब तिने पहिली समाजकारांना माझी संकल्पना होती माझी संकल्पना होती. आज सांगायचं झालं तर समाज कल्याणमधून मागासवर्गीयासाठी संगणक मिळायचे त्यावेळेला तर 2-4 असे संगणक असायचे त्यांना माहिती असेल. पण मी जेव्हा सभापती झाले तडकरे साहेबांनी पण निधी कसा म्हणजे सगळं तुम्ही बघा तुमचं त्यांनी अजिबात काय हे ठेवलं नाही की मला विचारा वगैरे काही नाही. मी पहिली एकमेव सभापती होते. मी 100 संगणक दिले आणि मी लॅपटॉप ही संकल्पना मी केली आणि 100 लॅपटॉप पण पहिल्या वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये 100 लॅपटॉप आणि 100 कम्प्युटर देणारी पहिली सभापती आणि तेव्हा माझं सगळं काम तयार झालं. अपंग कल्याणला पण स्कूटी पोचवे मिळायच्या ते पण ते कॉलेज शिकतात त्यांना स्कूटी ही संकल्पना पण माझी आहे.
वैद्यकीय क्षेत्रातली देखील पदवी आणि वकिलीची पण पदवी, या 2 पदव्या घेऊन एवढं टॅलेंटेड माणूस तळ्यामध्ये थांबणं म्हणजे आजच्या याच्यात अशक्य गोष्ट आहे. आणि ते अल्पदरात ते देतात आणि लोकांची अशी मानसिकता झाली आहे, हा वडकेकडे गेले की आराम मिळतो, ही लोकांच्या मानसिकता झालेली आहे. आणि त्याची फी फॉर एंट्री साईट पण कमी, आणि असं माणूस तळ्यात सेवा देतोय फार वेगळं आहे लोखंडे सरांचं. पण मी यांना पण तिला तर कौतुक करते तुमचं विशेष करून. मी त्यांचं भाषण साहेबांचा कार्यक्रम होता इथे, आणि साहेबांचं सगळा जीवनक्रम त्यांनी असा म्हणतात की हातात कागद न घेता आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. वर्ष, महिना, साल वगैरे एकही शब्द न चुकता तडतडे साहेबांचा त्यांनी जो जीवनक्रम मांडला ना, सगळं जीवन ते खरोखर सर तेव्हा तुमचं कौतुक केलं ना, आम्ही कार्यक्रम निघून गेलो. पण खरं तर ते तुम्ही तर आता पीएचडीचा त्याच्यामुळे तुमचं नॉलेज कुठे आली. पण खरं तर त्यांचं एक तुम्ही घेतलं त्या आभार मानते, तुमच्या सर्वांचं कौतुक करते की जी माणसं इतरांपेक्षा हे दावे लिहिले त्यांना तुम्ही इथे स्टेजवर बोलून त्यांचा सन्मान केला, त्याचबरोबर माझाही केला. आता आम्ही पण तुम्ही कसं सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात असे पुरस्कार निवडतात. रायगड भूषणच्या वेळेला पण अशी मस्तपैकी आम्ही मांडणी करतो. मला कसं 5 वर्ष मी सभापती 2 खात्याचे असल्यामुळे मला बराच अनुभव आहे. तर तिथे पण सामाजिक क्षेत्रातला, ह्याच्यातला, त्याच्यातला असे मस्तपैकी पहिली संकल्पना मांडतात सगळे सभापती, स्टँडिंग कमिटीचे निर्मल मंडळ मस्तपैकी संकल्पना मांडतात. आणि नंतर प्रत्येकाचे कार्यकर्ते एवढे फोर्स करतात की ते ती संकल्पना कुठे बाजूलाच जाते आणि मेंबरने सुचवले घ्यावेच लागतात. त्याच्यामुळे चांगल्या व्यक्ती त्याच्यापासून आवडल्या जातात. कारण क्रीडा क्षेत्रातल्या, सांस्कृतिक क्षेत्रातल्या अशा डावळल्या जातात. पण तळ्यामध्ये तसं काही चालत नाही. तळ्यामध्ये जास्त शिक्षण ज्या व्यक्तीच्या बाजूने असतील तो आदर्श शिक्षक त्यालाच मिळणार असं तळ्यातलं आहे. आणि तळ्यामध्ये पण आहे की रायगड भूषण पण आपण सगळ्यांच्या संमती कोणाला आम्ही आवडत म्हणजे समाजामध्ये काम करताना कुणाला न दुखवता सुद्धा प्रामाणिकपणे काम करायचा, सगळ्या गोष्टी आपोआप म्हणजे सुरळीत होतात. आणि खरोखर तुमचा कार्यक्रम चांगला वाटला. आणि सगळ्या विशेष कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या चांगल्या क्षेत्राचा हे केला त्याबद्दल तुमच्या आभार मानते. असंच काम करत राहा. आमचं नेहमी सहकार्य प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. ते तुम्हाला काम आवडत नसेल तर तुम्ही शांत राहा, पण कोणाला टोचू नका. त्याने आज जर त्याचं काम पसंत नसेल तर उद्या तो त्याच्यापेक्षाही चांगलं काम करून तुम्हाला लागेल. म्हणून जो काम करणारा त्याला कधी टोकत बसायचं नाही. त्याची चेष्टा हे काही करत बसणं मला आवडत नाही. मी माझं वैयक्तिक मत सांगते. जो काम करेल त्याला प्रोत्साहन द्या. तुम्हाला आवडेल न आवडेल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु काम करणाऱ्या माणसाला नेहमी प्रोत्साहन देणे माझं काम आहे. तुम्हाला संस्थेला आणि सर्वांना शुभेच्छा देते.
आहे स्वतःची, तिथे छोटंसं आपण टाकून बघूया, आपल्याला गाड्या मिळेल. आणि तिथे आम्ही वाटिका हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मुलीने उभं केलं. बरंच काळ तिचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तिच्या सासरच्या लोकांना वाटलं की वाटिका हॉटेल रेस्टॉरंट चालवलं नको, परंतु आमचा दोघांचा नवरा बायकोचा एक ध्यान होता की कुठेतरी आपल्याला जन सेवा करायची आहे. त्या सेवेच्या माध्यमातून आम्ही ते प्रेरणा घेतली आणि ते वाटिका रेस्टॉरंट बरोबर तिचा मुलगी झाल्यानंतर 12 पदकाला नेले. आणि असे विचार आले की राहण्यासाठी लोकांना खूप अडचण व्हायची की आपल्या तालुक्यामध्ये कुठून लोक यायची, राहायला परवडायची. परंतु आमची जागा होती तिथे आम्ही असे 11 रूम बांधले आणि गोरगरिबांसाठी तिथे राहण्याची व्यवस्था केली. आज लोक अशी बोलतात की बरोबर जे तुम्ही ताल्यामध्ये केलं, आज ताल्यात एक छान केलं की वाटिका रेस्टॉरंट ताल्यामध्ये आपल्या बरोबर एक छान आहे. आणि त्या हॉटेलमुळं पूर्ण ते मार्केट एरिया बनून गेलेलं आहे. त्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सन्मानित केलं, त्याचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी इथेच सांगतो. धन्यवाद. प्रतिपादक हिंदू पदमादशा राजाधिराज सक्रिय गुलामवंत असलेल्या सेनाधीश्वर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरीपटक्या भव्याला वंदन करून मी मराठी मावळा ॲडव्होकेट परेश जाधव आपल्या सर्व कोमल सापेक्षांना, त्याचबरोबर सर्व गुणवंत यांचा आज सत्कार झाला. त्यांच्या समोर नतमस्तक होतो. तिच्या कुशीत हृदय स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, त्याला आत्मता दिलं. त्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न साकार उतरवले ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरलेल्या पेलावून ते राजे शंभू या 3 महामानवाला प्रथमतः मानवंदना करतो. त्यांनी जगातले सर्वात मोठी लोकशाही प्रदान केली ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्फूर्तीस प्रथमतः अभिनंदन. ज्या वेळेला मराठी साहित्य कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी एक त्याचा सदस्य आहे, याचा मला खूप अभिनंदन. कारण मी एक वकील असताना, आज गेले 24 वर्ष वकील पेशात काम करत असताना आज मला शिक्षण पूर्ण पुरस्कार तो राजकीय स्तरावरचा मिळतो. तर त्याचं पहिलं कारण काय, तर मी एक शिक्षकच आहे. वकील होण्याअगोदर मी एक शिक्षक होतो. 91 मध्ये मुंबईमध्ये दादर परेश गिरगावमध्ये माझे बरेच क्लासेस होते आणि त्या बरेच क्लासेसच्या माध्यमातून मी एक संकल्पना काढली होती. मी वैज्ञानिक आहे ही संकल्पना काढली. त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे गेलो, त्या विद्यार्थ्यांना भेटलो, त्यांच्यामध्ये कशी काय प्रगती करता येईल, त्यांच्या डोक्यामध्ये मी वैज्ञानिक आहे ही संकल्पना कशी मांडता येईल ती मांडली, त्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना घेऊन काळीदास कोळवकर होते, त्यांनी मला खूप त्याबाबत मदत केली आणि ते आम्हाला त्यांनी सांगितलं मला विसरूनच जायचं आहे आणि विसरूनच कोणाला घेऊन जायचं आहे तर ह्या मुलांना घेऊन जायचं आहे. ते जे जिल्हा परिषदेमध्ये मुलं आहे बरेच क्लासेसच्या माध्यमातून कळायलाच आमचे क्लासेस होते, इंदापूरमध्ये होते, मालगावमध्ये होते. माझा हा जो सत्कार आता आपण केला, मी असं समजतो की थोडी छाती 1 इंच वाढली असं मला वाटतं. म्हणून असं म्हणतो की आज या मैफिलीला चंद्रबाई येणार आहे. आज या मैफिलीला चंद्रबाई येणार आहे. चांदण्या चमचम करून ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये पसरवणार. सूर्याचाही तेजस्वी प्रकाश ज्ञानरूपी सर्वांमध्ये फिरणार आहे आणि खऱ्या अर्थाने जो या देशाचा शिल्पकार आहे तो शिक्षक आहे आणि म्हणून त्यांना मी मानवंदना करतो. पवित्र मन करो, पवित्र तन करो, पवित्रता मनुष्य तक छान है, जो मन वचन कर्म से पवित्र है. आप सब चरित्रवान है, सब महान है. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, परत एकदा मी कोकण मराठी साहित्य परिषद शाळा तळा चे दशपूर्ती सोहळा 15 एप्रिल 2015 बरोबर त्याची प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. त्या रांगोळी काढायला तेव्हा मीच होते. आज ही शाखा त्याचा आलेख खूप उंचावलेला हे पाहून मला खूप आनंद होतो. मी प्रथमतः तळा शाखेचे संस्थापक आदरणीय अण्णा आमचे मुळे साहेब यांचं अभिनंदन करते. सगळे जे सदस्य आहेत ते सदस्य सगळे ऍक्टिव्ह सदस्य तळा शाखेमध्ये आहेत, एकापेक्षा एक आहे. हे अभिमानाने मी इथे जाहीररित्या सांगू इच्छिते. आज असं म्हटलं जातं की प्रिय वाक्य प्रदानेनं सर्वे दुष्यंती मानवा. जन्मोत्सव प्रिय वाक्य प्रदानेनं सर्वे दुष्यंती मानवा तस्मात् तदैव वक्तव्यं वचनेकादरित
एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलल्याने, एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागल्याने त्याला जर पुष्टी येत असेल, त्याचं जर रक्त वाढत असेल, त्याला जर प्रेरणा मिळत असेल, तर आमच्या लेखी, साहित्यिकांच्या लेखी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लेखी त्याला आम्ही रक्तदान असे म्हणतो. एखादा शिंदलेला व्यक्ती येऊन बसला असेल आणि आमच्या 2 शब्दांनी त्याचं शीण जात असेल तर त्याला आम्ही श्रमदान म्हणतो. बरोबर ना? आणि शेतकऱ्याचा सन्मान करून, जर आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करून त्याला प्रेरणा देत असू आमच्या शब्दाने, त्याला आम्ही आंदोलन म्हणतो. बरोबर? एखादा दुःखी, कष्टी, दीन, दुबळी व्यक्ती आमच्या समोर असेल आणि आमच्या शब्दाने त्याचे जर अश्रू पुसले जात असतील, त्याचं मन स्वच्छ होत असेल, तर आम्ही त्याला स्वच्छ भारत अभियान म्हणू. असं कार्य चालतं आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचं. आणि त्यात आमच्या तळाशाखेचं कौतुक आमच्या आदरणीय व्यक्ती LB पाटील सर असो, जंगम सर असो, आमचे गुंजाळ साहेब असो, सगळे आमचं भरभरून कौतुक करतात, आम्हाला प्रेरणा देतात. म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत. बघा, आज 2025चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला, माझ्यासाठी जाहीर झालेला आहे. तो मिळेल तेव्हा मिळेल, परंतु आज तो जाहीर झाला. कारण सांगते, याच्यामध्ये योगदान आहे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींचं, मार्गदर्शकांचं, ते जे आहेत की ज्यांनी मला सहकार्य केलं. आमच्या विद्याताई पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की मी सहकार्य केले सगळ्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराला, मलाही देखील त्यांनी केलं. म्हणजे एका स्त्रीच्या मागे स्त्री असणं केवढं महत्वाचं आहे. काही म्हणतात की स्त्रीला स्त्री मारक असते, पण विद्याताईंनी सिद्ध केलं की योग्य शिक्षकाला मिळावं, महिलांसाठी कार्य करणाऱ्या शिक्षिकेला पुरस्कार मिळावा, असा त्यांचा अट्टास होता. आणि त्या कायम माझ्या पाठीशी राहिल्या. मी त्यांचे देखील इथे जाहीररित्या मनस्वी आभार मानते. वकील साहेबांचे देखील मी इथे मनस्वी आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेमंत सरांनी जे सांगितलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून माझं शिक्षण झालं. अवघ्या 17.5 वर्षाचे असताना माझं लग्न झालं आणि त्यानंतर पूर्ण शिक्षण मी माझ्या मिस्टरांमुळे केलं, की जे माझ्या पाठीशी उभे होते. बघा, परिस्थिती आड येते, बरोबर आहे, आर्थिक परिस्थिती आड येते, बरोबर आहे, पण मला जर जिद्द असेल ना तर कुठलीही परिस्थिती माणसाला आड येत नाही. पण माझं पाठीशी माझे ठामपणे माझे मिस्टर होते. त्यांनी माझं DED करून घेतलं, BEd करून घेतलं, BA झाले. मी BA ची तळा विद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी. म्हणजे माझं बॉम्बे युनिव्हर्सिटीतून BA झालं, नंतर यशवंतराव मधून BA झालं, MA झालं आणि MAd सुद्धा मी केलं. म्हणजे एवढं शिक्षण माझ्या मालकांनी माझं करून घेतलं. म्हणजे जसं एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात, तसं माझे पती माझ्या मागे होते, माझे कुटुंब माझ्या मागे होतं. की माझी 2 मुलं शहाणी आहेत, तिची शहाणी नसती तर मी एवढं शिक्षण करू शकले नसते असं मला वाटतं. आणि एवढी सगळी प्रेरणादायी व्यक्तिमत्व माझ्या मागे होते, म्हणून मी एवढं सगळं पूर्ण करू शकले. आज कोकण मराठी साहित्य परिषदेने माझा सत्कार ठेवला, की पुरस्कार जाहीर झाला म्हणून सत्कार ठेवला. मी काही वेगळं नाहीये, माझ्याच कुटुंबाने माझा पहिला सत्कार केला. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जास्त बोलत नाही मी, थोडक्यातच हे करते की यापुढे देखील पूर्ण शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. माझ्या लेखी सगळे शिक्षक आदर्श आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात जो मी स्वीकारलेला आहे तो सगळ्यांचा पुरस्कार, माझ्या सर्व शिक्षकांचा पुरस्कार आहे असं मी मानते. आणि स्वतःसाठीच एक शब्द बोलते की माता सरस्वतीला सांगते की जी विद्येची देवता आहे ती उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाख दे, उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाख दे. वादळाची देगती पण भान ध्येयाचे असू दे, भान ध्येयाचे असू दे. धन्यवाद. मोळे साहेब, आपण एक आपले मनोबल व्यक्त केलं माझ्याकडे 10 वर्षापूर्वी. रामू सर, आपल्या कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन करायची आहे, पुढे करायची माझ्या घरात.
ऑफिस माझंच घर आणि लगेच आम्ही इंदापूर विभागाच्या आमची सर्व मंडळी आणि तळातालुक्याची काही मोठी मंडळी घेऊन माझ्याच घरामध्ये माझंच ऑफिस आणि तिथं तळा तालुका कोकण साहित्य परिषद स्थापना केली आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आमच्या मुळे साहेब आणि त्यांच्या प्रेरणेने पुढे वाटचाल मी सुरू केली. एवढं असं आहे की माझ्या इथेच माझ्या घरामध्येच या संस्थेची स्थापना झाली आणि दशकपूर्तीला मी अध्यक्ष झालो. पहिले अध्यक्ष आमचे विजय मांजरे, आमचे आताचे सचिव आणि पहिले सचिव कृष्णा कांबळे सर बाहेर आहेत, अतिशय काम चांगलं करणार बघा. पुढे कांबळे सर सचिव आहेत. तर मी नेहमी म्हणतो कुठल्याही संस्थेचा अध्यक्षापेक्षा सचिव हुशार असेल संस्था जास्त चालतात आणि मोठे होते. त्यामुळे कांबळे सर बाहेर आहेत आणि बघता होतं 10 वर्ष कधी पूर्ण झाली कळत नाही. आम्ही विजय माते अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी 3 वर्ष अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर 6 वर्ष या रोपट्याला चांगलं पाणी, शुद्ध पाणी आणि सात्विक पाणी घालतं त्यामध्ये हेमंत. आणि या 6 वर्षामध्ये तळा शाखा ही रायगड जिल्ह्यामध्ये नावारूपाला आणण्याचं खरं काम काही पुढे केलं असेल तर ते हेमंत बारटेके यांनी आणि त्यांना मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळालं ते अण्णांचं. कारण त्याचे शब्द बाहेर आले नाहीत. कारण त्याचं नियोजनच असं आहे की आम्हाला तिथे काही शंका व्यक्त करता येत नाही आणि म्हणून अध्यक्षपद त्यांनी माझ्याकडे दिलं. खरं म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर शांत बसावं असं वाटलं होतं. कारण या 40 वर्ष सेवेमध्ये जवळ 4-5 संघटनेनं मी जिल्हाध्यक्षपद सांभाळलं, सचिवपद सांभाळलं. आता ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आमचे शिक्षक मंडळी ऐकत नाही. मी केंद्रप्रमुख म्हणून काम केलं, विस्ताराध्यक्ष म्हणून काम केलं, पोषण अध्यक्ष म्हणून काम केलं. 2-3 वेळा त्या पीआरसीला सामोरं गेलो, घरी बसता थांबलो. पीआरसी म्हणजे मला सगळ्यांना माहिती असेल. आणि मग आता सुद्धा म्हणून शांत बसावं. आमच्या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळी मला बोलून येतं आणि म्हणून आपण संघटना स्थापन करायची. 2023ला अक्टोबरला संघटना स्थापन केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व अधिकारी त्याच्यामध्ये माध्यमिक प्राथमिक सगळे आहेत. आणि एवढी तिघट मंडळ आहेत की मला शंका आहे म्हणजे ह्या लोकांनी मला आता विद्यमान अध्यक्ष मी रायगड जिल्ह्याचा मला मी अध्यक्ष का केलं. पण एक लक्षात आलं की सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे आम्ही सेवेमध्ये असतो तर कुठेतरी दगडामध्ये हात असतो. शिव यायचं म्हटला की आमची पळापळ होते, संचालक यायचं म्हटलं की आमची पळापळ होते. आता मात्र मी संचालक म्हणतो मी सेवानिवृत्त संघटनेचा अध्यक्ष आहे. शिव गोसावीला संचालकांना पुण्याला भेटायला गेलो. म्हटलं साहेब या 2 वर्षामध्ये 45 कोटी देणं आहे, तुम्ही आमच्या शिक्षकांचं काय करता. ते म्हणलं रायगड जिल्हा परिषद आम्ही 217 कोटी दिले. जिल्हा परिषदेमध्ये गेलो त्यांनी सांगितलं की या वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला किती कोटी आले हा माहितीचा अधिकार घ्या. त्यांनी सांगितलं तुमचे किती 45 कोटी. दुसऱ्या महिन्यामध्ये ग्रॅज्युएटी उपदान आणि सगळ्यांनी काय काय रक्कम राहिली होती ती 50 कोटी लगेच दिले. मला म्हणलं तुमच्या 217 कोटीची काय घेणं नाही, माझे शिक्षण मिळाले. अशा प्रकारचं म्हणजे असं वाटलं होतं की थोडस शांत बसावं. पण आमच्यासाठी जी मंडळी वेगळी पाटील साहेबांचे हृदयामध्ये आहेत आमच्या, जे आमचे जंगम सर आहेत, यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की अजून 10 वर्ष आपण सहज काम करू शकतो. म्हणून शरद पवारांना मला त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी भाषण आठवलं. 60वा वाढदिवसाचा होता. मला 60 वर्ष आता पूर्ण झाली या सप्टेंबरला. ते म्हणाले खऱ्या अर्थाने माझं राजकारण आता सुरू झालं असं तेव्हा ते म्हणाल मला आठवतंय. आणि म्हणून या तळा तालुक्याच्या आणि इंदापूर वेगळी जबाबदारी माझ्याकडे दिले. मी ते सांभाळण्याचा प्रयत्न करेन. हेमंत आहे आमचे इंगळे आहे, ही सगळी मंडळी कालपासून 2 दिवस म्हणजे अध्यक्ष बघतील किंवा अन्य कोणी काय बघतील असं न करता या कार्यक्रमासाठी धडपडत आहेत. आमचे राजेंद्र कुंडे सुद्धा आलेले आहेत सगळी मंडळी. आणि
आपण माझ्याबरोबर ही जबाबदारी टाकली आणि विश्वास व्यक्त केलाय ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पूर्ण करा अशा प्रकारे मी आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. पूर्वीचा तो काळ सुंदर, पूर्वीचा तो काळ सुंदर, नात्यांची ती नाळ सुंदर. पूर्वीचा तो काळ सुंदर, नात्यांची ती नाळ सुंदर, खुलून दिसते तुझ्या गळ्यात, खुलून दिसते तुझ्या गळ्यात मोत्यांची ती माळ सुंदर. खुलून दिसते तुझ्या गळ्यात मोत्यांची ती माळ सुंदर आणि तुझ्याच साठी पांडुरंगा, तुझ्याच साठी पांडुरंगा वाजवले मी टाळ सुंदर. तुझ्याच साठी पांडुरंगा वाजवले मी टाळ सुंदर. पाणी नितळ मिळते तरी, पाणी नितळ मिळते तरी पुन्हा धावतो गाळ सुंदर. पाणी नितळ मिळते तरी पुन्हा धावतो गाळ सुंदर. आणि जेवण छानच बनवते तरी, जेवण छानच बनवते तरी सर्वात जास्त डाळ सुंदर. जेवण छानच बनवते तरी सर्वात जास्त डाळ सुंदर. आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो, फक्त तुझ्यावर प्रेम करतो माझ्यावरती आळ सुंदर. फक्त तुझ्यावर प्रेम करतो माझ्यावरती आळ सुंदर. आणि शेवटचं शिकाय की सुंदर आहे ती वडी, सुंदर आहे ती वडी म्हणून झाले बाळ सुंदर. सुंदर आहे ती वडी म्हणून झाले बाळ सुंदर. पूर्वीचा तो काळ सुंदर, नात्यांची ती नाळ सुंदर. प्रवेश शाखा चालवताना कुठलाही कार्यक्रम करताना काही काही अडचणी असतात, वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवताना अशा प्रकारे सातत्यानं तळ शाखेचे कार्यक्रम आपण नेहमी पाहत आलेले कार्यक्रम होत असतात. 10 वर्षाचा जो प्रवास आहे त्या 10 वर्षाच्या प्रवासाला मी केंद्रीय कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना मनपूर्वक सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. असंच त्यांचं काम पुढे जावं. खरं तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पद्मश्री मधुमंगेश कवी यांनी जे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचं रोपटं लावलेलं आहे या शाखेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना खूप बरं वाटेल की आणि सातत्याने तळ शाखेचे कार्यक्रम चालू असतात. अशामध्ये आज हा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे. मी या उपक्रमाला आणि आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांनीही आपल्या मनोगतामध्ये तळ शाखेची स्थापना कशी झाली असे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी पुन्हा एकदा या उपक्रमाला 10 वर्षाची पूर्ण झालेली आहे मनापासून शुभेच्छा देतो. सर्व टीमनी असंच पुढे काम करत राहावं. पुन्हा एकदा धन्यवाद. निर्माते बाबासाहेब, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, बापर, तुम्ही घ्या किती नावं कमी आहेत. कारण ह्या सगळ्यांचं काम ज्याला आपण शाहू फुले आंबेडकर असं आम्ही बोलण्याची खूप मोठी पद्धत झालेली आहे. त्यातून आपल्याला कळतं की व्यासपीठावर उभा राहिलेला हा कोणाचा फॉलोअर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे काम करून ठेवलेलं आहे त्यामुळे पुढच्या 350 वर्षात आम्हा सर्वांनाच काहीतरी काम करायला मिळालंय, समाजसेवा करायला मिळाली आहे, समाजासाठी काहीतरी काम करायला मिळालंय. म्हणून आज आम्ही हे सगळं बघतोय. या सर्व मार्गदर्शकांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांना प्रोटोकॉल पाळणं ही खूप मोठी समस्या. म्हणून जर तुमच्याकडे कोणाचं नाव पहिलं द्यायचं, कोणाचं नंतर द्यायचं, कोणाचं खाली द्यायचं, कोणाचं पुढे द्यायचं, 3 रायगड भूषण आहे, मग त्यांना पुढे घ्यायचं. 25 वर्ष नगरसेवक पद सांभाळणाऱ्या सज्जन मुलांना पुढे घ्यायचं. मनापासून विनंती करतो, सर्व जिल्ह्यातल्या शाखांना विनंती आहे, प्रोटोकॉल फार पाळण्याच्या भानगडीत पडू नका. आमची नावं मागे राहिली तरी चालतील, पण आमचे अध्यक्ष आणि आमचे जिल्हा प्रतिनिधी, आमचे MP सर आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जनरल सर यांची नावं मात्र आघाडीवर आली पाहिजे. कारण तुम्हाला सर्वांमुळे आम्ही व्यासपीठावर
झाल्यानंतर माझं व्यासपीठ नक्की खुश झालं असेल. नंतर माझ्या पाठीला त्याची शाबासकी पण देतील याची मला खात्री आहे. ती शाबासकी देण्यापेक्षा समन्वय म्हणून मी नक्की काम करतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांची आहे. हे मार्गदर्शन मला तुमचं कायम पाहिजे. तळा शाखेचा 10वा वर्धापन दिन आणि तळा शाखेची ओळख ही मुळे सर तुमच्यामध्ये आहे. त्यानंतरचे अध्यक्ष आणि सलग 6 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद सांभाळलं ते माझे सहकारी हेमंतजी बारटक्के. एक शाखा चालवणं हे काय अवघड आणि किती भयंकर काम असतं हे माझ्या शाखेच्या अध्यक्षा संध्याताई देवकर आणि त्यांचेच यजमान आमच्या शाखेचे सचिव विजयजी देवकर यांना नक्की माहिती आहे. गंगाधरची साळवी सुद्धा सांगू शकते की एक शाखा महाराष्ट्राची शाखा सांभाळणं की जिथे सगळेच साहित्य आणि दिग्गज आहेत. अशा वेळेला सर तुमचं मला फार कौतुक आहे. वयाच्या 60व्या वर्षी एखाद्या तरुणाला पण लाजवतील असं ज्यांचं ऑलरेडी रेकॉर्ड आहे, ज्यांनी शिक्षकी पेशापासून प्रशासकीय सेवेपर्यंत सगळ्या कामांचा अनुभव घेतलाय आणि त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आजची घटना सांगतो. सगळ्यांनी पुष्पगुच्छाचा स्वीकार केलाय. हे सगळे पुष्पगुच्छ स्वतः अध्यक्षांनी स्वतःच्या घरी बनवले. संस्था आणि शाखेचं कार्य याच्यासाठी इतका डेडिकेटेड अध्यक्ष एरवी जर तुम्ही पण बघितलं असेल तर वाटत नाही. ही शाखा हेमंतजींनी ज्या कल्पनेने पुढे दिली आहे त्याच्यात आणखी तुमची गती नक्की ऍड होईल आणि तळा शाखा ही रायगड जिल्ह्यातली क्रमांक 1 ची शाखा होईल त्याची मला 100% खात्री आहे. इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी ज्याच्यामध्ये प्रणय इंगळे असेल, या शाखेचा तरुण कार्यकर्ता श्रेयस ओढे असेल, या दरवाजामुळे व्यासपीठावरच्या माणसाला न दिसणारे पण ज्यांच्या गजल ऐकण्यामध्ये आम्ही कायम उत्साह मानतो असे आम्ही डॉक्टर रघुनाथ पवार असतील, या सर्व माझ्या सहकारी मित्रांचं मी कौतुक करतो. कारण या माणगाव असेल, रोहा असेल, तळा असेल, या सर्व शाखा या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांमुळे आहेत. त्याच्यातून माणगाव मध्ये आमच्या सायरामधून सोमले एकादशीच्या कविता स्पर्धांमध्ये ज्यांनी आज पुरस्कार घेतलेला आहे, स्वतःचं आजारपण बाजूला ठेवून सुद्धा तिथे हिरिरीने आपण काम करू शकतो आणि महिलांची ताकद काय आहे हे सायराकडे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम माझा सहकारी गजल एका बाजूला आणि शिंदेचं काम एका बाजूला असे कार्यकर्ते कोणसाठी घडवलेले ते या व्यासपीठावरच्या मान्यवर आमचे सारखे ताईंना माहिती आपण नाटकाने बोलायला लागलो की लोकांना घाबरतात पोटात बोलायला येतो. पण ताईंचं जवळचं माझं आहे की मी बोलतो काम काम करतो आणि माझं की ह्याचा फरक म्हणून मृडुमानांनी मला 25 मध्ये 5 वर्ष म्हणून निवडून दिलाय. नक्कीच या बाबतीत शेतकरी करू बोलायचं भरपूर वाटतंय पण वेळ भरपूर झालेला आहे. खरोखर एक अभिनंदन काळासाठी करतो की आमचा मगाशी विषय झाला जन्मसरांबरोबर की खरोखर म्हणजे 10 वर्ष झाली आणि 10 वर्षात 10 जणांचा सत्कार सगळ्या क्षेत्रातला शिक्षकांचा असेल, त्याचबरोबर कवी स्पर्धेवरचा असेल, ही खरोखर कल्पना प्रत्येक शाखेने धरून राहिली. ठीक आहे, तुम्ही एका शिक्षकांचा करा, 10 व्यक्तींचा करा आणि तळाशाखेची मागे सुद्धा मला ते करायचं आणि तळाशाखेचं आणि ऋणानुबंध काय असते मला माहिती नाही. एक की खरोखर मला अजून वाटतं तळाशाखेच्या वेळेला तुम्ही उपस्थित होतो आपण त्यावेळेला होतो. त्यानंतर प्रत्येक कार्यक्रम झाला तर मला वाटते 10 वर्षात कदाचित एखादा मिस झाला असेल, कदाचित झाला असेल, पण प्रत्येक कार्यक्रम मी असतो. आज सुद्धा मला भाग्य वाटते की दक्षिण रायगडचा मी अध्यक्षांचा पहिल्या शाखेचा सत्कार मी तळाशाखेकडनं स्वीकारला आणि आज पण सांगतो की पुन्हा मी स्वीकारला. त्यावेळेला वर्षाला हे झालं होत्या अनिकेत भाई त्याशी आणि त्यांनी मला मोठा सत्कार केला. आता माझी सुखातून अनुभवले रोहाचं स्थान काय आहे, दराला काय आहे नक्कीच माहित आहे, पण एक गोड दराला आहे की ज्यावेळेला साहेब आपल्या निवड झाली
संध्याकाळी वगैरे बसलो होतो आणि नंतर बाहेर पडल्यानंतर साहेबांचा लंडनवरून फोन आला की त्यांना अभिमान वाटला, खरं वाटतं संजय तुझं सगळं ते बरोबर चांगलं आहे, पण त्याहीपेक्षा मग त्यांना अभिमान वाटला की सुगत राणेंना आपण रेकॉर्ड दिले, संध्याला महिला प्रतिनिधी दिले, त्यांचं नाव घेणं त्यांना आणखी आनंद झाला. त्यानंतर गाडीपासून ताईंचा फोन आला आणि विशेष म्हणजे आपण तर्कसंगत काम म्हणजे राजकीय भाषेत नाही बोलू, की ज्या माणसाकडे सगळं सांस्कृतिक क्षेत्र आहे, नाट्य क्षेत्र आहे, सगळ्यांना किती कार्यक्रम त्यांनी हे केले, तर त्यावेळेला त्यांनी केल्यानंतर स्वतः अनिकेत भाई घरी आपल्या बोलता आणि त्यांनी सत्कार केला. म्हणजे खरोखर मनापासून वाटतं राजकीय नेता मी तर नेहमी बोलतो की कार्यकर्त्यांना सुद्धा एक भाग्य लागतं नेता कसावा म्हणावं म्हणून. तर खरोखर असं व्यक्तिमत्व आहे, राजकीय हा भाग नाही, पण का बोलतो तर आज माझ्या पण भावना त्यांच्याकडून गेलं का तर आपण त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की रवासारख्या ठिकाणी आणखी कुठे ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी कोबसारखं भवन आपल्याला मिळालं नक्कीच आपल्याला प्रयत्न करता येईल. प्रत्येकाला मांडवाचे असतील व्हायचा प्रश्न असते, बाहेरच्या सुवादार मुलं सगळ्यांना काम होईल आणि नक्कीच आपण सर्वजण तिथून आपली कार्यक्रम जाईल. त्यानंतर रामशेठ डॉक्टर एकदम संबंध जवळचे यांचे गणेशपुढे मागणी करतील, आपण नक्कीच करू. पुन्हा एकदा ताळासाहेब करतो, मला पुन्हा एकदा मान दिला, पुन्हा एकदा सुटकार मदत केला आणि आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानून होऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले 40-45 वर्ष काम करत असताना असं मनामध्ये वाटतं की कुठेतरी आपल्याला तळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये साहित्याची मेळ उभी केली पाहिजे, साहित्य तळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये पोचलं पाहिजे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून मग त्यावेळेस एलबी सरांचं मार्गदर्शन लाभलं असेल, मला अभिल जंगम सरांचं लाभलं असेल, आमच्या सुधीरबाईंचं मार्गदर्शन लाभलं असेल, तुमच्या सर आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 एप्रिल 2015 रोजी तळ्याला शाखा स्थापन केली. आज 10 वर्ष पूर्ण झाली आणि हे जे काही कामकाज चालू आहे किंवा हा जो आमचा साहित्याचा रथ चालू आहे तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने चालू आहे. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पद्मश्री मधुबाई कर्वे यांनी 1991 साली कोकणामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद शाखा स्थापन केली. त्याला 34 वर्ष झाली. जवळपास 7 जिल्ह्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचं कामकाज चालू आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये आपलं शाखांमध्ये काम चालू आहे. संपूर्ण 7 शाखांचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यातल्या ज्या शाखा काम करत आहेत त्या 7 शाखांमध्ये काम होत नाही. ह्याचं सारं श्रेय जर कुणाकडे जात असेल लेखी सर आपलं मार्गदर्शन असेल, जंगम सरांचं असेल, दुधाळ सगळं आणि मधुबाईंचं असेल. आणि म्हणूनच या तळ्यासारख्या किंवा रायगड सारख्या आपण म्हणूया विकसित आमचं नाही तालुका, परंतु शाखा मात्र काम चांगल्या प्रकारे करायचं काम करते. आज 16 शाखांमधून जे काम चालू आहे ते सगळं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि मग असं वाटत असताना अभिल जंगम सरांच्या मनामध्ये आलं की आदर्श शिक्षक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो. मराठी गीताताईंनी सांगितलं पुरस्कार कशा पद्धतीने दिला जातो. पण आम्हाला असं वाटलं की खरोखरच खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे लोक आहेत, पण तो काही गोष्टीमुळे ते मागं पडत असतील तर अशा लोकांची चॉईस करून आपण त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला तर चांगलं होईल ही त्यांची संकल्पना. आणि मग ती संकल्पना त्यांनी महाडमध्ये राबवली, तीच संकल्पना आम्ही तळ्यामध्ये राबवली, तीच संकल्पना रोह्यामध्ये पण राबवली जाते आणि आपल्या वेगवेगळ्या शाखेमध्ये पण राबवली जाते. अशा संपूर्ण अभिनचं त्याची संकल्पनेची जी मुहूर्तमेढ आहे ती सुरू झाली. आणि हे कामकाज चालू करत असताना पहिल्या खेपेला असं ठरवलं गेलं की प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2च शिक्षकांना आपण पुरस्कार द्यायचा. परंतु आम्ही असा विचार केला की दोघांना देण्यापेक्षा तळ्याला ज्युनियर कॉलेज आहे, तळ्याला सिनियर कॉलेज आहे, त्या कॉलेजमधल्या देखील प्राध्यापकांना जर आपण चांगल्या प्रकारे सन्मानित केलं तर ग्रामीण भागातल्या ह्या महाविद्यालयाला चांगल्या प्रकारे दर्जा मिळेल किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायची त्यांना प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. आणि ह्या भूमिकेतून मग आम्ही ज्युनियरच्या देखील शिक्षणाची निवड केली, सिनियरच्या देखील महाविद्यालयातील शिक्षणाची निवड केली. आणि म्हणून आज तळा इंदापूर अशी जॉईंट शाखा काम करत असताना आम्ही हे सर्व पुरस्कार केवळ तळ्याकडे न घेता काही पुरस्कार तळ्याकडे, काही पुरस्कार इंदापूरकडे आणि असे वाटप करत असताना ज्युनियरचे आमचे नायडू सर ज्युनियर मधून या ठिकाणी आले. अशा पद्धतीने काम करता करता आमच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपल्या ह्या संस्थेला 10 वर्ष
पण 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण 10 अशी आमच्या हेमंतची संकल्पना की आपण वेगवेगळ्या 10 क्षेत्रातल्या मान्यवरांचा जर आपण या ठिकाणी सन्मान केला. अनेक आपण पाहिले, कला क्षेत्र होतं, कृषी क्षेत्र होतं, वैद्यकीय होतं, राजकीय होतं, साहित्य होतं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान केला. पण हा सन्मान करत असताना त्यातले काही लोक असे असतील की त्यांचा कदाचित आज पहिलाच सन्मान आमच्या या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून झाला असेल. मला आठवतंय की मगाशी वडके डॉक्टरांनी सांगितलं की 40 वर्षापूर्वी मी तळ्याला इथं सेवा सुरू केली. अहो MBBS झालेला 40 वर्षापूर्वीचा डॉक्टर तळ्यासारख्या एका छोट्या खेड्यामध्ये सेवा द्यायला येतो आणि ते पण केवळ त्यावेळेस 150 रुपयांनी कामाला सुरुवात केली ना आज पण ते 200-150 रुपये येतात, जास्त घेत. अशा व्यक्तीला जर आपण सन्मानित केलं तर मला असं वाटतं चांगलं. मग आमच्या सर्वांमध्ये वडके डॉक्टरांचं नाव पुढे आलं. मला गीताताईंनी सांगितलं की ते LLB पण झालेले, जे केवळ MBBS वरती न थांबता LLB घेतलं. त्यांना आध्यात्मिकाचा चांगला अनुभव आहे. आमच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस काकड कार्तिकी महिन्यामध्ये सुरू होते, 1 महिनाभर काकड आरती सुरू होते. दररोज 5 वाजता सकाळी ते काकड आरतीला उपस्थित असतात. त्याचा साक्षीदार आमचा सुधाकर क्षीरसागर. आणि नुसते उपस्थित नसतात तर संत ज्ञानेश्वरांचे, संत नामदेवांचे, संत तुकारामांचे, संत जनाबाईंचे मुखगत असणारे जुन्यातले अभंग, असं एक वेगळं रसायन वडके डॉक्टर मध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि मग त्यांचं आम्ही नाव घेतलं. गीताताईंचं कार्य आमच्या समोर होतं, त्यांचं नाव आम्ही घेतलं. आशाताईंनी आमच्या कशा पद्धतीने कामकाज केलं, कशाच्या पुढे आल्या त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणून एक उद्योजिका म्हणून आम्ही त्यांना पुढे घेतलं. असे वेगवेगळे क्षेत्रातले, कदाचित तो इंदापूरचा कोण कला क्षेत्रातला राकेश, कदाचित त्याला हा पहिला पुरस्कार असेल, कदाचित, मला माहिती नाही. आज युवक आहे, तुझ्याकडे अजून भविष्य भरपूर आहे. काय तुला काम करायला संधी चांगली आहे. गुंजाळ सरांचं मार्गदर्शन घे, ते चांगले त्यातले आहे. काय कदाचित पहिला जर हा पुरस्कार मिळाला पाहायला दिली आणि आमच्या हेमंतनी आणि आमच्या संपूर्ण टीमने ज्यावेळेस त्याची निवड केली, आम्हाला आनंद वाटला की युवक असू द्या पण त्याच्याकडे काम करण्याची ताकद आहे, त्याला उभारी घेण्याची हिंमत आहे. मग अशा माणसाचा जर आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये तो अनेक चांगल्या प्रकारचं काम करू शकेल. आणि म्हणून त्याला पुरस्कार दिला. आमचे कोळपे सरांनी मला सांगितलं की मी जाता जाता हा पुरस्कार देतो. 5-6 महिन्यामध्ये त्याचा रिटायर होणार आहे. तळा तालुका ही त्याची कर्मभेटी. 30-32 वर्षापूर्वी तळा तालुक्यामध्ये त्यांनी अशोक लोखंडे विद्या मंदिरमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं. आज त्या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून काम करते. परंतु हे करत असताना जाता ज्यावेळेस त्यांना आमच्याकडून कौतुकाची थाप मिळते, निश्चित त्यांच्या मनाला एक समाधान वाटत असेल की माझा या क्षेत्रातला देखील वेगवेगळे क्षेत्र आहेत पुरस्कारासाठी, आणि या क्षेत्रातला देखील एक पुरस्कार मिळाला. ते आहे आमचे लोखंडे सर. लोखंडे सरांबद्दल मी काय ते छोटा, त्याच्यापेक्षा म्हणजे कहा राजा भोज और कहा भगवान देवी, ते म्हणजे माझ्यासाठी शिक्षण क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व छोटा आहे तुमच्याकडे. पण अशा दिग्गज व्यक्तिमत्वाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्या माणसाला देखील वाटलं असेल की आज मला कोकण साहित्य परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कार मिळाला. अशा अनेक आहेत. आमची प्रिया गायकवाड असेल. अहो आंबेडी आदिवासी वाढली. मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवणं सोपं असतं, छोट्या विद्यार्थ्यांना शिकवणं सर तुम्ही आता त्यातूनच गेलेला त्याची आवड असतं, मी सांगायची गरज नाही. आणि त्याच्यातच आदिवासी विभागामध्ये काम करणं फार अवघड गोष्टी असतात. अशा आमच्या प्रियाला पुरस्कार मिळाला. दुर्गा मॅडमचं तर कार्य फार चांगलं आहे. त्यांना मिळाला म्हणजे मिळायलाच पाहिजे होता. चल तुम्ही किंवा मिळायलाच पाहिजे होता. परंतु काय अडचणीमुळे कदाचित मागं पुढं होतं. मला माहिती त्या अडचणी इथं बोलत नाही. अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिला. आमच्या हेमंतच्या मनामध्ये अशी कल्पना आली की आपण आषाढी वारी एकादशीच्या निमित्तानं वारी माऊलीची या संदर्भावरती आपण काव्य वाचन घेऊया जिल्ह्यातून. एलबी सरांना आम्ही अध्यक्ष केलं होतं त्या कार्यक्रमाचं, आणि जवळपास जिल्ह्यातल्या 55 लोकांनी त्या काव्य वाचनामध्ये सहभाग घेतला. आणि इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला सिद्धेश गंगाधरजी कल्पना नव्हती, पण चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व क्षेत्रातले लोक उपासक आहेत, नाही त्याच्यात नाही, परंतु त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे की ते आपोआप त्या
मार्गाकडे आकर्षित होतात आणि 55 लोकांनी सहभाग घेतला. त्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान केला, यथोचित सन्मान केलेला आहे. ज्यांनी सहभाग घेऊन नुसतं थांबलेत नाही, त्यातले आमचे नायडू सर परीक्षक होते, आमचा प्रणय होता. असं वाटतं की काही एकदा परीक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की काही उत्तेजनार्थ पण तुम्ही द्या. मग उत्तेजनार्थ पण द्यायचा विचार केला. त्याचा उत्तेजनार्थ मी पारितोषिक निवडली, त्यांनाही सन्मान केला. त्यांनाही वाटलं की आमचं सहभाग हा सार्थकी ठरला. कारण ती प्रेरणा आहे. आज त्या रोहासारख्या आंबोशीमध्ये एक छोटीशी मुलगी आहे, तिने त्यामध्ये सहभाग घेतला काव्यवाचनामध्ये आणि तिचा उत्तेजनार्थ ज्यावेळेस आम्ही तिचा सन्मान करतो त्यावेळेस ती भविष्यामध्ये आणखी काव्य तयार करेल. तिच्याकडे कालावधी भरपूर आहे. तिला असं वाटलं की जर मला आज इथं उत्तेजनार्थी बक्षीस मिळालेलं आहे, उद्या माझ्या चांगल्या मी कविता तयार केल्या तर मला चांगली बक्षिसं मिळतील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मला चांगले चांगले पुरस्कार मिळू शकतील. जसं आज आम्ही सिद्धेचं आवर्जून नाव घेतो की सिद्धेश केवळ रायगड पुरती मर्यादित नाही किंवा नायडू सर रायगड पुरती मर्यादित नाही किंवा आमच्या पनवेलच्या ज्योत्स्ना राजपूत त्या रायगड पुरती मर्यादित नाही, तर रायगडच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या रायगडचं नाव उंचवलेलं आहे. अशी कदाचित ती उद्या मुलगी पुढे येईल म्हणून तिचा देखील आम्ही सन्मान केला. असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी आपण सन्मान करताना खरंच मनापासून आनंद होतो. शिक्षकाकडे समाज एक वेगळ्या दृष्टीने पाहतो. समाजासमोर शिक्षक हा एक आरसा आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल की जर एक डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट दगावू शकतो, एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग किंवा एखादा पोल कोसळू शकतो, पण एखादा जर शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी आपली बिघडू शकते. तेव्हा शिक्षकांवरती केवढी मोठी जबाबदारी आहे हे आपण सर्व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. आणि म्हणूनच आवर्जून आपल्याकडे समाज, आपल्याकडे येणारी नवी पिढी घडवायची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपला खास करून या ठिकाणी लोखंडे सर असतील, आमच्या प्रिया मॅडम असतील, आमच्या माडेकर मॅडम असतील, त्यांचा खास करून सर आपण सन्मान करतो. तर संपूर्ण देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. येणारी जी पिढी घडवायची ती तुम्हाला घडवायची. तर तुम्ही चांगल्या प्रकारे ज्ञानार्जनाचं काम केलं, चांगल्या प्रकारे ज्ञान द्यायचं काम केलं, चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती करायचं काम केलं तर मला असं वाटतं येणारी भविष्यातली जी आपली पिढी आहे ती निश्चितपणे चांगल्या प्रकारे तयार झाली. पु ल देशपांडे कधी कधी असे म्हणायचे की आपल्या उपजीविकेसाठी आपण व्यवसाय करा. तुम्ही कोणता करताय कोणता नाही याच्याशी काही मतलब नाही. ते व्यवसाय जो असेल तर तुम्हाला पोट भरायला शिकवेल. परंतु एखादी कला, एखादं साहित्य, एखादं नाट्य, एखादी पत्रकारिता, अशा ज्या काही कला आहेत त्या कलेचे जर तुम्ही उपासक झाला तर ती कला तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. हे मित्रांनो आपल्याला पु ल देशपांडेंनी सांगितले. कला हे असं एक माध्यम आहे, साहित्य एक असं माध्यम आहे की एखादं विरंगुळा आपल्याला देऊ शकते. आपल्याला जर एखाद्या विषयाचं टेन्शन जर असेल आणि तुम्ही एखादी कविता डोक्यामध्ये आणली किंवा एखादं पुस्तक वाचायचं मनामध्ये ठरवलं तर ते टेन्शन दूर करण्याची ताकद किंवा सामर्थ्य त्या साहित्यामध्ये असेल. आणि म्हणून आपण त्या कलेकडे देखील तेवढ्याच आत्मीयतेने पाहण्याचं काम करा. कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा जी तळ्यामध्ये चालू केली त्याचा केवळ एवढाच उद्देश आहे की तळ्यातल्या ग्रामीण भागातल्या नवोदित कवींना, कवयित्रींना, साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळावं. आणि म्हणून हे 10 वर्षापूर्वी तळ्याला कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन केली. ह्याचे सर्व श्रेय आमचे एलबी सर असतील, आमचे जंगम सर असतील, गुंजाळ सर असतील, या सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांकडे जाते. त्यांचं मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तळा कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा चालू आहे. आता नवीन धुरा आम्ही आमचे संदीपजी जामकर सर आहेत त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे. सर्व माझ्या कोकण मराठी साहित्य परिषद तळा आणि इंदापूर शाखेचे जे सदस्य आहेत ते सर्वच त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी मला भावना आहे, असं मला वाटतंय. एलबी सर आपण, संजयजी आपण, गणेशराव आपण, सुगतजी आपण, माझ्यावरती जी रायगड जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पार पाडायचं निश्चितपणे मी प्रयत्न करेन. आपण मला दिलेली संधी, त्या संधीचं सोनं करण्याचं काम करेन. मी आपला मनापासून यासाठी ऋणी आहे. आमची तळ्याची शाखा आपली मनापासून ऋणी आहे. याचं कारण असं आहे
की रायगडमध्ये 16 शाखा आहेत. 16 शाखामध्ये अलिबाग आहे, पेण आहे, पनवेल आहे, उरण आहे, मुरुड आहे, वेगवेगळे मोठे मोठे तळ्यापेक्षा तालुके. परंतु ग्रामीण भागातले एक तळा तालुक्याचे आपण चॉईस केलं आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋणी आहे. याचा अर्थ असा आहे की आमची तळ्याची शाखा चांगल्या प्रकारे काम करते. आमच्या तळ्याच्या शाखेवरती आपल्या सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि असंच राहावं अशी मधु मंगेश भाईच्या चरणी पण मी प्रार्थना करतो आणि माझे विचार इथं थांबवतो. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल पर्सनली माझ्याकडे सर्वांचे आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा त्यांच्या या ठिकाणी सन्मान केला गेला त्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी पण पुन्हा शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.